एका व्यक्तीने मला माग विचारलं की तू ज्या देवाची भक्ती करतो तो देव तर मला दिसत नाही, तर मी कसा विश्वास करू? तर मी त्यांना म्हटलं तुम्हाला ऑक्सिजन दिसतं का? तर ते म्हणले ऑक्सिजन तर नाही दिसत, तसंच माझा देव आहे, जरी दिसत नसला तरी तो आहे. कालचीच एक घटना सांगतो. मी सोलापूरला जात होतो आणि अचानक मागून एका ट्रकनं मला धडक दिली आणि मी कदाचित आज इथं नसतो, पण परमेश्वरानं माझ्या प्रभू येशू ख्रिस्तानं मला वाचवलेलं आहे आणि इथं उभं केलेलं आहे. तसंच परमेश्वर तुमच्या जीवनात देखील आज कार्य करणार आहे. आज दिवस तुमचा आहे. घाबरू नका, विश्वास ठेवा आणि मन लावून फक्त वचन ऐका आणि जोरात टाळ्या वाजवून आता आपण स्वागत करूया परमेश्वराचे महान आणि अभिषिक्त दास बिशप पीटरजी आणि पास्टर जयश्रीजी यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. It's such a wonderful time to be in the presence of God. किती सुंदर हा समय देवाच्या सहवासातला. And God will surely bless you. आणि देव नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देईल. God will surely honor you. देव नक्की तुमचा मान करेल. And He will fulfill every desires of your देव heart. नक्कीच तुमच्या हृदयातल्या सर्व इच्छा पूर्ण करेल. Amen. आमेन. We'll open our Bibles to 1 Peter chapter 5 verse 7. पहिलं पेत्र 5वा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन आपण यावेळेला सर्वजण काढूयात. Casting all your care upon Him, for He cares for you. पहिलं पेत्र 5:7 मध्ये लिहिलेलं आहे, आपल्या सर्व काळज्या त्याच्या चरणी टाका, कारण त्याला तुमची काळजी आहे. Praise God. देवाला धन्यवाद. He cares for us. त्याला आपली काळजी आहे. God cares for you. देवाला तुझी काळजी आहे. We are living in a time आपण अशा काळामध्ये जगत आहोत when depression has quietly become one of the biggest struggles in the world. की जिथे नैराश्य जगातला सगळ्यात मोठा त्रास बनलेला आहे. डिप्रेशन ज्याला म्हणतात. Behind the smiling faces, लोकांच्या हसऱ्या चेहऱ्यांमागे you can see the tired hearts. आपल्याला त्यांचं दमलेलं हृदय दिसतं. Even behind busy schedules, आणि लोकांच्या व्यस्त अशा वेळेमध्ये सुद्धा you can see restless minds. आपल्याला लोकांची अशांत मनं दिसून येतात. Even behind social media, आणि या सोशल मीडियाच्या मागे सुद्धा the media posts, मीडियावरती, सोशल मीडियावरती जे काही पोस्ट फेसबुकवर, इंस्टाग्रामवर हे लोक टाकतात, there are silent tears. शांत अश्रू त्या प्रत्येक पोस्टच्या मागे असतो जो आपल्याला दिसत नाही. Depression has become one of the number one emotional battles of our generation. आपल्या पिढीसाठी नैराश्य एक नंबर 1चं भावनिक युद्ध झालेलं आहे. But the Bible directly speaks into this darkness. परंतु पवित्र शास्त्र किंवा बायबल या अंधाराशी डायरेक्ट बोलत आहे. Bible tells us, बायबल आपल्याला सांगतं, cast all your cares upon God. तुझ्या सर्व काळज्या प्रभूच्या चरणी टाक. All your anxieties, तुझ्या सर्व चिंता प्रभूच्या चरणी टाक. all your desires, तुझ्या सर्व इच्छा प्रभूला दे. all your questions, तुझे सगळे प्रश्न त्याला सांग. cast upon God. देवाला सगळं काही देऊन टाक. तुझे प्रश्न, तुझ्या इच्छा, तुझे त्रास, तुझ्या काळज्या. Why? का? Because He cares for you. कारण देवाला तुझी काळजी आहे. See, that word care, हा जो शब्द आहे काळजी, it means anxiety, म्हणजे चिंता, worry, काळजी, pressure, दबाव, mental burden. मानसिक तणाव, दबाव. It speaks about the weight that sits on your chest every night. आणि त्यातून रोज रात्री तुझ्या छातीवरती जे ओझं येऊन बसतं त्याविषयी बोललं जातं. The thoughts that will not switch off. आणि जे विचार तुझे बंदच होत नाही, तर सारखे तुझ्या डोक्यामध्ये विचार चालूच असतात. The feelings of being overwhelmed. आणि ज्या भावना तुझ्यामध्ये सारख्या अशा थक्क झाल्यासारख्या भावना असतात, त्या भावना. And God does not deny this weight that you carry. आणि परमेश्वर हे जे ओझं तुझ्या मनावर आलेलं आहे त्याला मनाई किंवा नकार देत नाही. परमेश्वराला माहितीये तुझ्या मनावर तेवढं ओझं आलेलं आहे. But He tells you what you have to do. पण परमेश्वर तुला हे जरूर सांगतोय की त्या परिस्थितीत तू करायचं काय. God is saying, देव सांगतोय you don't need to carry those weights. हे सगळं ओझं तू घ्यायची गरज नाहीये. You do not have to carry what God is willing to carry for you. आणि परमेश्वर तुझ्यासाठी जे ओझं घेऊन जायला तयार आहे ते ओझं तू घ्यायची गरज नाहीये. It's like carrying a heavy backpack आणि हे असं नाही एखादी जड पिशवी पाठीवर आपण घेतली आहे and you're walking for miles. आणि तुम्ही मैलोन मैल ती जड पिशवी पाठीवर घेऊन चालताय And all along, आणि संपूर्ण प्रवासात
There is a strong friend standing beside you, संपूर्ण प्रवासामध्ये एक असा दणकट मित्र तुझ्या बाजूने उभा तर आहे and he's telling you, आणि तुला सांगत पण आहे give it to me, की ती बॅग तू मला दे, but you don't give it. पण ती बॅग तू त्याला देत नाही. God is a strong God. तसं आपला देव अतिशय दणकट आणि खंबीर देव आहे. God is saying, आणि देव आपल्याला सांगत आहे give me your backpack. की तुझी ती बॅग मला देऊन टाक. That load that you're carrying, give it to me. तुझ्या पाठीवर असलेलं ओझं मला देऊन टाक, I will handle it better. कारण तुझ्याहून चांगलं ते मी हाताळेन. Because that anxiety is killing you. कारण की ती चिंता तुला ठार मारत आहे हे मला दिसत आहे. That worry is bringing sickness on you. ती काळजी तुझ्या शरीराला आजारपण देत आहे मला दिसत आहे. That burden is bringing depression on ते you. ओझं तुला नैराश्य आणि डिप्रेशन देत आहे. And some of us, आणि आपल्यातले काही जण we hold on to our worries like they are precious treasures. आपण आपल्या काळजांना असं घट्ट धरून बसतो की जणू काही आपल्यासाठी तो एक मौल्यवान खजिना आहे. And God is saying, आणि देव तो म्हणतो please drop it now प्लीज आत्ताच्या आत्ता ती सगळी ओझी तू मला देऊन टाक. before it kills you, आणि ती ओझी तुला ठार मारण्या अगोदर ती ओझी तू खाली टाक, मला दे. before it saps your energy. त्या ओझ्याने तुझी सगळी जी शक्ती आहे ती काढून घेण्या अगोदर तू मला देऊन टाकते. Picture a child trying to lift a suitcase too heavy for it. तुम्ही एखाद्या लहान लेकराचं चित्र स्वतः समोर आणा की ते लहान लेकरू एक अतिशय जड अशी बॅग स्वतःच्या हातात उचलायचा प्रयत्न करत आहे. And the father watches, आणि त्या लेकराचे वडील पाहतायत. and what does he do? आणि वडील काय करतात? He gently takes it and carries it himself. वडील सौम्यतेनं जातात आणि ती बॅग स्वतःच्या हातात उचलतात. The moment you release the burden, ज्या क्षणाला तुम्ही तुमचं ओझं देवाला देऊन टाका, heaven begins to move on your behalf. त्या क्षणापासून स्वर्ग तुमच्या वतीनं कार्य करायला सुरुवात करेल. Otherwise, नाहीतर depression shall be your portion. नैराश्य तुम्हा लोकांना सुद्धा येईल बरं का. डिप्रेशन मध्ये जाल तुम्ही लोक सुद्धा. Give it to God. देवाला देऊन टाक. गेट डन विथ इट. प्रभूला देऊन टाकते. Because depression often grows in silence. काय नैराश्य शांततेत वाढतं. ते आवाज करत वाढत नाही. नैराश्य शांततेत वाढतं. Even strong believers can feel weak. अगदी बळकट विश्वासू माणसांना सुद्धा मग अशक्त वाटायला लागतं. Even spiritual people can struggle. आणि आध्यात्मिक लोकांचा सुद्धा मग संघर्ष सुरू होतो. And let me tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या, there is nothing to be ashamed of depression. जर नैराश्य आलंय तर त्याविषयी लाजायची काही गरज नाही. त्यात काय लाज? Depression is not just feeling sad. आणि नैराश्य म्हणजे मला वाईट वाटतंय, मला दुःखी वाटतंय, मी अपसेट आहे, मी उदास आहे, फक्त एवढं नाही. It's deeper नैराश्य त्याच्याहून फार खोल आहे. and it is longer lasting. आणि ते नैराश्य फार काळ टिकणारं नैराश्य असतं. ते पटकन जात नाही. Everyone feels low sometimes. आणि प्रत्येकाला आयुष्यामध्ये कधी ना कधी खाली घसरल्यासारखं उदास वगैरे वाटतच रे. But depression is when the low feeling stays. पण नैराश्य कशाला म्हणतात? की जेव्हा ती उदासीनता तुमच्यामध्ये कायमची राहून जाते ना, त्याला म्हणतात नैराश्य. And then it begins to affect your thinking. आणि मग ती उदासीनता नैराश्यात बदलल्यानंतर तुमच्या विचारांवरती त्याचे परिणाम व्हायला लागतात. तुम्ही काहीतरी भलतेच विचार करत बसता. It starts beginning to affect your body, आणि तुमच्या शरीरावर सुद्धा त्याचा गैरपरिणाम व्हायला लागतो. आजार व्हायला लागतात. your relationships. तुमच्या नात्यांमध्ये खटके उडायला लागतात. कारण तुझं लक्ष नाही, तुझं ध्यान नाही, तू काय करतो तुला माहित नाही. And even in your daily life. आणि तुझ्या रोजच्या दिनचर्येवरती सुद्धा परिणाम व्हायला लागतात. Please don't ignore what keeps lingering in your life. आणि प्लीज तुमच्या आयुष्यामध्ये असं जे काही रेंगाळत राहतं ना फार वेळ, त्याच्याकडे दुर्लक्ष आणि कानाडोळा करू नका. Because it's like a storm that does not pass in a few hours. कारण की हे असं वादळ आहे की जे वादळ काही तासांमध्ये संपणार नाहीये. But it hangs over the sky for days. पण हे वादळ आकाशामध्ये दिवसोंदिवस राहणारं वादळ आहे. So you have to cast your burden on the Lord. तर तुला तुझं ओझं देवाच्या चरणी टाकावंच लागेल. What you don't know to do, let God do it for you. आणि तुला जे करायला समजत नाहीये की मी आता काय करू, मला कळत नाही, माझी बुद्धी चालत नाहीये, मी मठ्ठ झालोय, ते सगळं देवाच्या हातात दे, देव करून घे. Bible says बायबल म्हणतं the impossible we need to hand it over to God. ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या देवाच्या हातातच करायला द्यायच्या, कारण त्या आपल्याला जमणारच नाहीयेत, त्या अशक्य आहेत. What is impossible to man is possible to God. माणसाला जे काही अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. ते देवाला देऊन टाक.
Bible says in Psalm 34 verse 18, स्तोत्र संहिता 34 त्यातलं 18वं वचन बायबल म्हणतं, the Lord is close to the broken-hearted तुटलेल्या हृदयांच्या माणसांच्या जवळ आहे प्रभू, and save those who are crushed in their spirit. आणि ज्यांचा आत्मा चुरडलाय त्यांना वाचवतो, तारतो प्रभू. A depressed person may not realize it, नैराश्यात गेलेल्या माणसाला हे कळणार नाही, but people around him can see it. पण त्याच्या अवतीभोवती असलेल्या माणसांना कळून येतं की याला डिप्रेशन आलेलं आहे. By your behavior, by your walk, by your talk. तुझ्या वागणुकीतून, तुझ्या चालण्यातून, तुझ्या बोलण्यातून समोरच्यांना समजून जातं की तुला डिप्रेशन म्हणजे नैराश्य आलेलं आहे. You may not realize it. आणि तुला कदाचित कळणार नाही, पण समोरच्यांना समजतं. Because a depressed person sometimes will not even leave his house. कारण नैराश्यात पडलेला आणि डिप्रेशन मध्ये गेलेला माणूस ना कधी कधी कितीतरी दिवस आपलं घरही सोडत नाही, घरातच बसून राहतो He may stop working. आणि कामालाही जाणार नाही, कदाचित He may stop meeting friends. मित्रांना भेटणार नाही, कामाला जाणार नाही, घरातच एका खोलीत दार बंद करून बसून घेईल. You need to realize he is a depressed person. आपल्यासारख्यांना कळलं पाहिजे, तुम्हालाही कळलं पाहिजे की हा नैराश्यात गेला, हा डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. Persistent sadness आणि सातत्याने तो उदास आहे, दुःखी आहे, त्याच्यावर आनंदच नाहीये. or emptiness begins to control his routine. आणि सातत्याने त्याच्या दिनचर्येमध्ये एकटेपणा दिसून येतो की हा सारखा एकटाच असतो, हा कुणाशी बोलत नाही, बसत नाही, उठत नाही, हा एकटाच आहे. Withdrawal is a warning. आणि सारखा तो माघार घेतो, लोकांना भेटायची माघार, मित्रांमध्ये बसायची माघार, कुठे जायचं माघार, मला नको, मला नको. ही लक्षणं डिप्रेशनची आणि नैराश्याची आहेत. It's not a personality change. आणि व्यक्तिमत्वात त्याच्या काही बदल आलेला नाही. हा It's like curtains that stay closed so long that sunlight never enters into that room. नैराश्य म्हणजे एक असा पडदा आहे की जो पडदा कितीतरी दिवसांपासून बंदच आहे आणि तो पडदा बंद असल्यामुळे सूर्यप्रकाश त्या खोलीत पडतच नाहीये. नैराश्याचं हे असंच असतं. Bible says in Psalm 42 verse 11, स्तोत्र संहिता 42 त्यातलं 11वं वचन बायबल म्हणतं, why are you cast down, O my soul? हे माझ्या जीवा तू का एवढा उदास आहेस? Put your hope in God. तुझी आशा देवावर ठेव ना राजा. स्वतःला म्हणतो तो, हे माझ्या जीवा तू का उदास आहेस? माझ्या जीवा देवावर आशा ठेव ना राजा. God is the answer. देव सगळ्याचं उत्तर आहे बेटा. Even the darkest night ends with sunshine. अगदी अंधाराने भरलेली रात्र सुद्धा सूर्यप्रकाशात संपते की नाही, सकाळी सूर्योदय होतो ना. Even so, तसंच आहे, your morning is coming. तुझी पहाट येतीये. If you trust in God, जर तू देवावरती विश्वास ठेवला तर तुझी शुभ सकाळ येत आहे. have faith in God. देवावर विश्वास ठेवा, तुम्ही देवाच्या दारी आलाय. A heavy heart does not mean a weak faith. आणि जड हृदय म्हणजे अशक्त विश्वास असं नसतं. Say, तुझं हृदय भले जड असेल पण तुझा विश्वास दणकट असू शकतो. so release that weight. मग आज ते ओझं सोडून दे, Because my God's shoulder is stronger than yours. कारण माझ्या देवाचा खांदा तुझ्या खांद्यांपेक्षा फार बलवान आहे. त्याचा खांदा नाही दुखत, देऊन टाक त्याला. Don't hide your pain in your bosom. नको ना लपू, आपल्या वेदना कशाला आपल्या छातीत लपवतो? Because what you hide in silence will grow. कारण शांततेमध्ये जे तू लपवून ठेवतोय ते वाढणार आहे. But when you surrender it to God, पण जेव्हा तुम्ही ते सगळं देवाला समर्पित कराल, healing will take place. मग आरोग्य घडेल, बरं वाटेल. So drop the burden. तर आज ओझं सोडून द्यायचं, Because heaven is ready to take it up for you. कारण स्वर्ग तुझं ओझं घ्यायला तयार आहे. प्रत्येकाने आज ओझं इथे टाकून जायचं. Bible says in Jeremiah 20 verse 14, इर्म्याचा 20वा अध्याय त्यातल्या 14व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, it was late at night in Jerusalem. रात्रीची उशिराची वेळ होती यरुशलेम या शहरात. The streets were quiet. आणि सगळे रस्ते शांत झाले होते. But there was a man of God, पण एक देवाचा सेवक होता, a prophet of God. देवाचा संदेष्टा. His name was Jeremiah. त्याचं नाव होतं इर्मया. His heart was restless. या इर्मयाचं हृदय मात्र एकदम अशांत, बेचैन, अस्वस्थ. Jeremiah was God's favorite. आणि इर्मया देवाचा आवडता सेवक होता बर का. He spoke God's word. आणि इर्मया देवाचं वचन, देवाचा शब्द बोलत असे. But instead of applause, he received insults and threats. पण कौतुक मिळायच्या ऐवजी त्याला अपमान आणि लोकांकडनं भीती, दहशत या सगळ्या गोष्टी मिळाल्या.
terrors were on all sides. आणि सगळीकडनं त्याला दहशत दिसायला लागली, भीती दिसायला लागली. Jeremiah was getting depressed. आणि मग इर्म्या नैराश्यात जायला लागला, डिप्रेशन मध्ये जायला लागला. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 20 verse 14, इर्म्याचा 20वा अध्याय त्यातलं 14वं वचन. Jeremiah cried out, इर्म्याने देवाचा रडून धावा केला. "Cursed be the day I was born." आणि इर्म्या म्हणाला, ज्या दिवशी माझा जन्म झाला तो दिवस शापित असो. Now that is not a small statement. आता हे विधान काही छोटं नाहीये. एखादा माणूस आपल्या वाढदिवसाला, आपल्या जन्मदिवसाला शाप देतोय. It was the statement of a depressed man. म्हणजे एखाद्या नैराश्यात, डिप्रेशन मध्ये गेलेल्या माणसाचंच असं विधान असतं की ज्या दिवशी मी जन्माला आलो तो दिवस शापित असो. That is a broken man speaking. आणि एखादा तुटलेला फुटलेला माणूसच अशा पद्धतीचं बोलत असतो. Even God's servants can feel overwhelmed at times. म्हणजे काय की देवाच्या सेवकांना सुद्धा कधी कधी असं थक्क झाल्यासारख्या भावना येतात की हे सगळं काय चाललंय, व्हॉट्स गोइंग ऑन. It's like pouring water into a cup that already has a crack. आणि हे असं आहे ना की एखाद्या अशा कप मध्ये आपण पाणी ओततोय की ज्या कपला तड पडलेली आहे And it cannot hold it anymore. आणि ते कप आता पाण्याला धरू शकत नाही, त्याला तड पडली आहे, त्याला गळ लागली आहे. देयर इज लीकेज देयर. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 38 verse 6, इर्म्याचा 38वा अध्याय आणि 6वं वचन. a time came, मग एक वेळ आली, Jeremiah was beaten इर्म्याला मारलं. and he was thrown into a muddy pit इर्म्याला मारण्यात आलं आणि एका चिखलाने भरलेल्या खड्ड्यात त्याला फेकण्यात आलं. and he was left there to die. आणि मग इर्म्याला असंच तिथे मरायला त्यांनी सोडून दिलं. The loneliness was deep. एकटेपणा फार खोल आला हो. When you keep giving and feel nothing returns, your heart grows very tired. ज्या वेळेला तुम्ही फक्त देत राहता आणि परतफेडीत तुम्हाला काही मिळत नाही, त्याला कधी ना कधी तुमचं हृदय असं दमूनच जातं की मी एवढं करतो, मी एवढं देतो आणि परतफेडीत मला काहीच मिळत नाही. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 20 verse 7, इर्म्याचा 20वा अध्याय त्यातलं 7वं वचन. Jeremiah is speaking, इर्म्या बोलत आहे बरं का. I am ridiculed all day long. आणि इर्म्या म्हणतो दिवसभर माझी मस्करी उडतीये, माझी टिंगल होतीये. Everyone mocks me. दिवसभर सगळेजण मिळून माझी थट्टा मस्करी करतायत. Depression came through rejection. आणि नैराश्य असं लोकांनी त्याला नाकारल्यामुळे त्याच्यात ते डिप्रेशन आलं. Depression can come through isolation. आणि एकटेपणा जर आपण घेतला ना तर त्याच्यातनं सुद्धा डिप्रेशन किंवा नैराश्य येतच. Depression can come through constant pressure. आणि सातत्याने आपल्यावर जर काही प्रेशर आहे, सातत्याने जर डोक्यावर काहीतरी दबाव आहे तर त्याच्यातनं सुद्धा डिप्रेशन किंवा नैराश्य येतं. Rejection can wound very deeply. आणि जर लोकांनी आपल्याला नाकारलेलं असेल तर त्या रिजेक्शन मधून सुद्धा आपल्या हृदयाला फार गहन जखमा होऊ शकतात. But it has no power to cancel your destiny. पण त्यातून सुद्धा तुझ्या आयुष्याचा जो ठरलेला संकल्प आहे तो रद्द होऊ शकत नाही. जे देवाने ठरवलंय ते घडणार आहे. That's why you have to turn to God. आणि म्हणून मी जे म्हणतो ना, जीव तोडून मी तुम्हा लोकांना सारखं म्हणतो देवाकडे वळा, देवाकडे वळा, देवाकडे वळा. ते याच्यासाठी म्हणतो बेटा. It's like rain hitting a roof day after day. हे असं आहे की पाऊस दर दिवसाला आपल्या छपरावरती आदळतोय. And even the strong walls feel the pressure. आणि मग आपल्या बलवान भिंती जरी असल्या तरी त्या भिंतींना तो दबाव जाणवतोय, कारण की पाऊस तेवढ्या प्रेशरनं आपल्या छपरावर आदळतोय. When one is depressed, एखादा माणूस जेव्हा असा डिप्रेशन मध्ये किंवा नैराश्यात जातो, he may feel helpless and hopeless. त्या माणसाला मग निसहाय्य आणि लाचार वाटायला लागतं, निराश वाटायला लागतं. There may even be frequent crying. आणि मग सारखं तुम्हाला तो माणूस रडताना सुद्धा आढळेल की काही झालं की याला रडू येतं, काही झालं की याला रडू येतं. Even irritability. आणि त्याची चिडचिड होते. काही झालं चिडचिड, सारखा राग, संताप, चिडचिड. Or even anger over small things. छोट्या गोष्टींवरती त्याला राग यायला लागतो. If you feel such people around you or in your home, तुमच्या घरामध्ये अशी कोणी माणसं तुम्हाला आढळली किंवा तुमच्या अवतीभोवती तुम्हाला अशी कोणी माणसं आढळली that they become violent. की माणसं सारखी हिंसात्मक होतात, मारामारीवर उतरतात, त्यांना सारखा राग येतो, ते शांत नाही, ते अस्वस्थ आहेत. They are not bad people, ती वाईट माणसं नाहीये, but they are going through some inner turmoil. पण ती माणसं त्यांच्या आत काहीतरी गदारोळातून जात आहेत. You have to get them to God. तुम्हाला त्या लोकांना देवाकडे आणावंच लागेल. Sometimes कधी someone has to stay with them कोणीतरी त्यांच्या सोबत राहायला हवं. constantly, सातत्याने कधी अशा माणसासोबत कोणीतरी राहायला लागतं, because they cannot cope up alone. कारण की त्याला एकट्यानं जमत नाही. And irritation is often pain wearing a mask. आणि ते सारखे वैतागत राहतात, ते सारखे चिडचिड करतात आणि ती त्यांची वेदना असते जी मुखवटा घालून बाहेर आली आहे. It's like a small spark exploding because there is a dry grass underneath हे it. असं आहे ना की होती ठिणगी फार छोटी
पण पायाखाली वाळलेलं गवत असल्यामुळे छोट्या ठिणगीनं सुद्धा पेट घेतला, कारण पायाखाली सुकलेलं गवत होतं. See, feeling low does not mean you are faithless. आज मला एकदम कसं तरी खाली घसरल्यासारखं वाटतंय म्हणजे तुमच्यावर विश्वास नाहीये असं नाही बेटा. It doesn't mean you are a bad person. आणि तुम्ही वाईट माणूस आहात असं सुद्धा नाहीये ते. The world is wicked. संपूर्ण जग दुष्ट आहे. Things are changing. आज या जगात गोष्टी किती बदलतायत तुम्ही बघताय. Nothing is becoming better. आज या जगामध्ये चांगल्याकडे काही चाललं नाही. जग दिवसेंदिवस प्रत्येक सेकंदाला जग वाईट होत चाललंय. Economy is crashing. आज जगाची आर्थिक परिस्थिती किती खालावतीये, किती ढासळतीये माहितीये. Crowds are increasing. आणि गर्दी किती वाढती, लोकसंख्या किती वाढते, But jobs are decreasing. पण नोकऱ्या कमी होत चालल्या. लोकसंख्या वाढत चालली, नोकऱ्या कमी होत चालल्या. And so even a strong battery needs recharging. मग एखाद्या बलवान बॅटरीला सुद्धा रिचार्ज करावंच लागतं ना. And God is your recharging battery. for तसं you. देव तुझ्यासाठी तो रिचार्जर आहे. तुला देवाला कनेक्ट व्हावंच लागेल स्वतःला रिचार्ज करायला, नाही तर सुकशील. आणि Even the- सुकलेल्याला आग लगेच लागते. Even the best phone needs recharging. अगदी उत्तम अशा फोनला सुद्धा रिचार्जिंग लागतच ना. कुठलाही फोन असो, उत्तम असो, कुठलाही असो, शेवटी त्याला रात्री झोपायच्या वेळेला आपण चार्जिंगला लावतोच ना. You have to charge yourself. तुला स्वतःला देवाला कनेक्ट करून चार्जिंग स्वतःच करावंच लागेल. You have to connect to God. तुला देवाशी संपर्क आता साधावाच लागेल, पर्याय नाहीये. A depressed person is at a loss. एखादा नैराश्यात गेलेला माणूस जो असतो ना, त्याचं नुकसान आहे. He loses all interest in things he once enjoyed. का एकेकाळी ज्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला आनंद मिळायचा, त्या सगळ्या गोष्टींमधला त्याचा आता इंटरेस्ट गेलाय, बिकॉज ही इज अंडर हेवी डिप्रेशन. तो नैराश्यात आहे. It's not just a bad day. आणि केवळ त्याचा एक दिवस वाईट आला आणि मग गेला असं नाहीये ते. It feels like a dark cloud that does not lift. त्याला तर असं वाटायला लागलंय की एक अंधारा काळा कुट्ट ढग त्याच्या समोर आहे आणि तो जातच नाहीये. Even his thinking is affected. त्याच्या विचारधारेवर सुद्धा गैरपरिणाम होतात. त्याला सरळ विचार करताच येत नाही. His thinking is always negative thoughts. त्याचे विचार नेहमी नकारात्मक असतात, की तो सकारात्मक गोष्टीमध्ये सुद्धा नकारात्मकच बोलतो, की नाही पण असं कसं, नाही पण होणारच नाही, होऊ शकत नाही. He is always harsh. आणि नेहमी तो बोलायला पण कडक असतो. डिप्रेशन मध्ये नैराश्यात गेलेला माणूस सौम्य भाषेत बोलतच नाही, त्याचं बोलणं कडकच असतं. And always self-criticism. आणि नेहमी तो स्वतःची निंदा करतो, की मी काय बाबा, मी काय कामाचा, मी तर बिचारा, मी तर बिचारी, मला कोण विचारताय, मी तर कोणालाच नकोय ना. दॅट इज डिप्रेशन. When joy fades, do not ignore the signal. आणि आनंद जेव्हा अशा पद्धतीनं तुझ्या आयुष्यातला निघून जात आहे, तो एक सिग्नल आहे, ते एक लक्षण आहे. त्याच्याकडे कानाडोळा करू नको, मनावर घे, देवाकडे परत फिर. Bible tells us बायबल सांगता in आपल्याला, John 10 verse 10, योहानाचा 10वा अध्याय 10वं वचन, the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगामध्ये लोकांचं चोरायला, लोकांचा नाश करायला आणि लोकांना ठार मारायला आलाय. मी दर आठवड्याला हे वचन सांगतो. I'm telling you, सांगतो ना मी. God is not scared of your bad days. परमेश्वर तुझ्या वाईट दिवसांना घाबरत नाही. देव आहे तो नाही घाबरत. Don't hide your tears from God. तुझे अश्रू देवापासून लपवू नको ना. भले लोकांपासून तुझे अश्रू आवर, पण देवापासून तुझे अश्रू नको ना लपवू बेटा. Because God sees the tears you hide from everyone else. कारण की सगळ्यांपासून तू जे तुझे अश्रू लपवतोय ते देवाला एवे तेवी दिसतच आहेत. Say, देवासमोर रड आणि मोकळा हो एकदाचा. because you matter more to God than even your darkest thoughts. कारण की तुझ्या काळ्या कुट्ट विचारांपेक्षाही जास्त तू देवाला महत्वाचा आहे. देव म्हणतो तुझं मला काही नकोय, मला तू पाहिजे. तुझं तुला ठेव, मग मला तू पाहिजे म्हणतो देव. Right in the middle of his trouble, अगदी त्याच्या सगळ्या त्रासांमध्ये Jeremiah said something very powerful. इर्म्या काहीतरी सामर्थ्यवान बोलला. And I'm telling you, this is the turning point for everyone. आणि मी तर सांगतो ना, प्रत्येकासाठी हा एक वळणाचा बिंदूच आहे आयुष्यात. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 20 verse 11, इर्म्या 20वा अध्याय त्यातलं 11वं वचन, he said, तो म्हणाला, but the Lord is with me like a mighty warrior. पण परमेश्वर माझ्या सोबत बलवान योद्ध्यासारखा उभा आहे. Praise God. परमेश्वर माझ्या सोबत बलवान वीरासारखा उभा आहे. Notice that word. बघा तो शब्द बघा. But. पण See, that but changed everything. पण किंतु परंतु पण त्या पण शब्दातून सगळं बदलतं. See, he was still hurting. त्याला अजूनही वाईट वाटत होतं, जखमा होत्या, but he remembered who was with him. पण त्याला लक्षात आलं की माझ्या सोबत कोण आहे. And Jeremiah learned to cast all his cares upon God. आणि मग इर्म्याने शिकून घेतलं की माझ्या सगळ्या काळज्या, माझं सगळं ओझं मी देवाच्या चरणी टाकायला हवं. He cried, he complained, he questioned. मग इर्म्या रडला, त्याने प्रश्न विचारले.
But he did it all before the Lord. पण सगळं देवासमोर केलं. रडला देवासमोर, प्रश्न विचारले देवाला, ओझं दिलं देवाला, काळजी दिली देवाला. Praise God. आमेन. देवाला धन्यवाद. He did not hide his pain. आणि त्याने त्याच्या वेदना लपवल्या नाहीत. He poured it out to God. त्याने वेदना सगळ्या देवासमोर ओतून दिल्या की माझे असं 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 आहे, आता तू स्टार तू सांभाळ. And God did not reject him. आणि देवाने त्याला नाकारलं नाही की हे काय एवढं मोठं डिप्रेशन घेऊन माझ्याकडे येतो, मी नाही तुला सांभाळणार. No. नाही नाही God नाही. stayed with him. देव त्याच्या सोबत राहिला. Your honesty before God is the beginning of your healing. देवासमोर तुझा जो प्रामाणिकपणाचा स्वभाव आहे ना, ते तुझ्या आरोग्याचा शुभारंभ आहे. देवासमोर प्रामाणिकतेनं जर तू वागत राहिला, इमानदारीनं प्रामाणिकतेनं जर देवासमोर राहत राहिला, तर तुझ्या आरोग्याचा तो शुभारंभ आहे. तर क्षणी तू बरा व्हायला लागशील. See, it's like emptying a heavy bag on a strong table. हे असं आहे ना की एक जड भरलेली पिशवी किंवा बॅग तुम्ही अतिशय खंबीर आणि दणकट अशा टेबलवर मोकळी केली. See, that shifts off your shoulders. त्यामुळे काय होतं, तुमच्या खांद्यांवरचं ओझं जातं. All that weight shifts on that strong shoulder, सगळं on the ओझं. strong table. सगळं ओझं त्या दणकट टेबलवर गेलं, तुझ्या खांद्यावरचं ओझं गेलं. आता My God is not shocked by your feelings. तसा माझा देव तुझ्या भावना बघून काही आश्चर्यचकित होत नाही. देवाला काही धक्के बसत नाहीत. या लोकांचे केवढे मोठे त्रास आहेत. He knows them before you did. देवाला माहिती आहेत तुझे सगळे त्रास. तुलाही माहिती पडण्या अगोदर देवाला तुझे त्रास माहित आहेत. And even in that deep well, आणि अगदी त्या खोल अशा विहिरीत सुद्धा, soaked with filth and dirt, आणि ती विहीर जरी इतकी घाणीनं भरलेली आहे, God's eye was upon Jeremiah. तरी सुद्धा देवाचे डोळे त्या इरम्यावर होते. मी म्हंटल ना, अतिशय घाणेरड्या अशा खड्ड्यात तो काळ्याकुट्ट खड्ड्यात पडला, तिथे सुद्धा देवाची नजर इरम्यावर होती. God surrounded him with small signs of आणि faithfulness. देवाने त्याला घेरलं छोट्या छोट्या लक्षणांनी. छोट्या छोट्या विश्वासूपणाच्या लक्षणांमधून देवाने त्याला घेरलं, त्याला दाखवलं, मी आया इरम्या, मी आहे बेटा, मी आहे. Praise God. Amen. He kept him alive through the storm. आणि देवाने त्या सगळ्या वादळात त्याला जिवंत ठेवलं. Bible says बायबल in म्हणतं, Jeremiah 1:8, इरम्या पहिला अध्याय 8 वचन, see the confidence God gives him. पहा जो विश्वास देव त्याला देतो तो पहा. Do not be afraid. देव त्याला म्हणाला, इरम्या घाबरू नकोस, I am with you to rescue मी you. तुझ्या सोबत आहे, तुला वाचवायला मी समर्थ आहे. In Jeremiah 1:19, God said, इरम्या पहिला अध्याय 19व्या वचनामध्ये देव म्हणाला, they will fight against you, but they will not overcome you. तुझ्या विरोधामध्ये ते भांडायला येतील, पण त्यांना तुझ्यावर विजय घेता येणार नाही. Praise God. भले ते तुझ्या विरोधामध्ये येतील, मारामारी करायला, भांडणं करायला, पण त्यांना तुझ्या विरोधात विजय मिळणार नाही. Notice that God did not promise that they will not fight you. म्हणजे लक्षात घ्या, देवाने त्याला असं वचन दिलं नाही की लोक तुझ्या विरोधात भांडायला येणार नाहीयेत. He promised that they will not defeat you. देवाने असं वचन दिलं की लोक तुझ्या विरोधात कदाचित भांडायला येतील, शेवटी लोक आहेत, काही सांगत नाही, पण त्यांना तुझ्यावर जय मिळणार नाही. Praise God. जय मी तुला देणार आहे. And so how did God strengthen him? मग देवाने इरम्याला ताकद कशी दिली? Bible says in Jeremiah 1:18, इरम्या पहिला अध्याय 18व वचन बायबल म्हणतं, God said, देव बोलला, I will make you like a fortified city. मी तुला एक घेरलेलं असं नगर करून सोडीन, I will make you an iron pillar. आणि मी तुला एक लोखंडी स्तंभ करून सोडीन, I will make you like a bronze wall. आणि मी तुला पितळी भिंतीसारखा दणकट करून सोडेन. See, that is the inner strength God was giving him. आणि आतून देव त्याला शक्ती देत गेला, आतमधून देव त्याला स्ट्रॉंग करत गेला. God will give you that inner strength tonight. तसं देव आज रात्री तुम्हा लोकांना आतून बळकट करत जाईल. So all the circumstances will not affect you. म्हणजे जी काही परिस्थिती असेल ना, हे झालं ते झालं, ते आले, भांडले, मारलं, बोलले, निंदा केली, तुझ्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, कारण तू बळकट आहेस. God will देवाने- strengthen your backbone. देवाने तुला घेरलंय. देव तुझ्या पाठीच्या कण्याला ताकद देईल. हालेलुया. Say, God did not stop the officials from throwing him in the well. आणि देवाने त्या अधिकाऱ्यांना थांबवलं नाही. ते अधिकारी त्याला विहिरीत फेकत होते, देवाने त्यांना फेकू दिलं. But God was doing something. पण देव काहीतरी करत होता. What was he doing? काय करत होता? God positioned a man from the palace. देवाने महालातनं एक माणूस आणला. His name was Ebed-Melech. एबेक मलेक त्या माणसाचं नाव. He was inside the palace. आणि तो महालातला माणूस होता. He was a eunuch.
आणि तो शंड होता, शंड मालाच्या आत राहायचा शंड. He was a stranger to Jeremiah. आणि अनोळखी होता इर्म्याची आणि त्या शंडाची काय ओळख नव्हती He was not his friend. आणि तो काय मित्र वगैरे नव्हता इर्म्याचा. But पण God suddenly stirred up his heart देवाने अचानक त्या शंडाचं हृदय आहे ना, त्या हृदयाची कालवा कालव केली. because कारण the king respected him. राजा त्याचा आदर करत असायचा. See, when people try to bury you, माणसं जेव्हा तुम्हाला पुरायचा प्रयत्न, गाडायचा प्रयत्न करतात, God still sees you. देव तरी तुझ्याकडे नजर ठेवून आहे. भले लोकांनी मला पुरायचा प्रयत्न केला, देव माझ्याकडे बघून होता. See, they thought that they were canceling Jeremiah. त्यांना असं वाटलं की ते इर्म्याला रद्द करतात. आता इर्म्या गेला, आता इर्म्या मेला, आता इर्म्याला आम्ही रद्द केला. But heaven does not follow cancel culture. परंतु स्वर्ग जे आहे ना, ते रद्द संस्कृतीच्या मागे, कॅन्सल कल्चर वरती स्वर्ग चालत नाही. रद्द संस्कृतीच्या मागे स्वर्ग नाही चालत. This man, हा माणूस Ebed-Melech, अबेद-मलेक he went straight to the king सरळ राजाकडे गेला and he told the king. आणि त्याने राजाला सांगितलं. See, Bible says in Jeremiah 38 verse 9, इर्म्या 38 आणि त्यातल्या 9व्या वचनामध्ये बायबल आपल्याला हे सगळं सांगत आहे. he said, म्हणाला, these men have acted wickedly against Jeremiah the prophet. ही माणसं, इर्म्या जो तुझा संदेष्टा, देवाचा संदेष्टा, त्या इर्म्याच्या विरोधात ही माणसं फार वाईट वागलेली आहेत. See that? बघा, हा शंड गेला महाराजांकडे आणि शंडाने महाराजांना सांगितलं, इर्म्या जो देवाचा संदेष्टा आहे त्याच्या विरोधामध्ये ही माणसं भयानक वाईट वागलेली आहेत. God may not always remove you instantly, आणि देव अगदी लगेचच तुम्हाला सगळ्या त्रासात न काढणार नाही. but be sure he will send help. पण खात्री बाळगा, तो देव आहे, तो मदत पाठवणार. He is sending the help tonight. आज रात्री देव तुला मदत पाठवत He आहे. will send help this week. आज या आठवड्यामध्ये देव तुला मदत पाठवेल. Praise God. देवाला धन्यवाद. God touched the king's heart also. आणि देवाने त्या राजाच्या हृदयाला पण स्पर्श केला. Bible says बायबल म्हणतं, in Jeremiah 38 verse 10, इर्म्याचा 38वा अध्याय त्यातलं 10वं वचन, the king Zedekiah told Ebed-Melech, मग झेदेकिया राजा अबेद-मलेकला म्हणाला, take 30 men with you. 30 माणसं तुझ्या सोबत घेऊन जा. How many people? किती? 30 people. 30 माणसं तुझ्या सोबत घेऊन जा And lift the prophet Jeremiah. आणि त्या इर्म्या नावाच्या संदेशाला विहिरीतनं बाहेर काढ. He didn't say Jeremiah, he said lift Jeremiah the prophet. इर्म्या भविष्यवादी जो आहे त्याला विहिरीतनं बाहेर काढ. इर्म्या संदेशाला विहिरीतून बाहेर काढ. Remove him out of the well before he जा dies. जा, तो मरायच्या अगोदर तू 30 माणसं घे आणि जा आणि इर्म्याला विहिरीतनं बाहेर काढ, जो देवाचा संदेश आहे. He should not die. तो मरता कामा नये, तू जा पटकन. See, when God is interested in your life, जेव्हा देवाला तुझ्या जीवनामध्ये इंटरेस्ट, he will not allow you to die. त्या देव तुला मरू देणार नाही. देव नाही मरू देणार. Why 30 men? का 30 माणसं पाठवली? They were not pulling out an elephant from the well हत्ती थोडा बाहेर काढत होते ते विहिरीतनं की 30 माणसं हा घेऊन गेला. to lift one man out. Why 30 people? एका माणसाला बाहेर खेचायला विहिरीतनं 30 माणसं का पाठवली? When God is involved, देव जेव्हा एखाद्या गोष्टीत येतो, you do not get ordinary help. तेव्हा साधी सुधी मदत मिळत नाही, काही भारी मदत मिळते. You get VIP help. VIP मदत येते. VIP ही व्हेरी इम्पॉर्टंट माणूस आहे हा माझा, याला अशी चांगली मदत द्या. You get VIP service. VIP सर्व्हिस मिळते, VIP सेवा मिळते. You get multiplied help. आणि बहुगुणित सेवा मिळते. Jeremiah didn't arrange 30 men. इर्म्याने 30 माणसं गोळा केली नाही स्वतःला बाहेर काढायला. He did not negotiate from the pit. इर्म्याने त्या खड्ड्यातनं, त्या विहिरीतनं काही वादिवाद पण घातला नाही की अहो या ना जरा आपण बोलू तरी, वाद घालू, थोडं तुम्ही बोला, मी बोलतो, माझं थोडं ऐका, No. तुमचं थोडं ऐकतो, मग मला काढ. God moved the king's heart. देवाने राजाच्या हृदयालाच असा हलवला की राजा याला म्हटला 30 माणसं घे, पटकन जा आणि त्या संदेशाला बाहेर काढ. That is the kind of service heaven will provide for you. अशा पद्धतीची सेवा स्वर्ग तुम्हाला द्यायला तयार आहे. If you trust on him. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला तरची बात आहे. But see further. मग पुढे बघा, The Bible gives us a beautiful detail. बायबल आपल्याला सुंदर तपशील देत आहे. While they were about to throw the ropes inside the well, आणि त्या विहिरीच्या आत ते दोर टाकणारच असताना Ebed-Melech said, stop. अबेद-मलेक म्हणाला थांबा, Don't throw the ropes. दोर टाकू नका. Bible says in Jeremiah 38:11-13, इर्म्या 38वा अध्याय 11 ते 13 वचनात जे मी बोलतोय ते लिहिलेलं आहे. Ebed-Melech said, let me take old rags and worn out clothes.
अबेदमेलेक म्हणाला, मला जुनी फडकी, कुजलेली अशी चिंध्या वगैरे फडकी वगैरे घेऊन जाऊ दे, That I will tie it on the rope and I will send it down. आणि दोराला मी ते सगळं बांधीन, ती जुनी फडकी, मळलेली फडकी वगैरे, आणि मग मी दोर खाली सोडीन. He told Jeremiah to put the rags around his arms आणि त्याने इर्म्याला सांगितलं की तो आपल्या सभोवताली ती जी फडकी आहे ती गुंडाळ, so that it will protect you from rope burning. म्हणजे त्या दोरापासून तुला इजा होणार नाही, कारण ते जाड जाड दोर असतात ना, ते अंगावरती चट्टे पाडू शकतात, Yes. त्रास होऊ शकतो. तर हा म्हणाला, मी काही अशी मळकी फडकी वगैरे बांधून खाली सोडतो दोरासोबत, ती फडकी तू तुझ्या भोवती गुंडाळ आणि ये, म्हणजे तुला That kind लागणार of नाही. respect and help you will get. अशा पद्धतीचा आदर आणि मदत तुम्हाला देव देईल. Say, की बाहर भी निकाला और तो भी बंदे को, शान से. बाहर भी निकाला, बंदे को होने भी नहीं दिया, Say, शान से बाहर निकाल. then they pulled him up gently. आणि मग त्याला सौम्यतेनं यांनी बाहेर काढला. See, that small details also matters. सगळा लहान लहान तपशील इथं लिहिलेला आहे, आणि तो लहान तपशील पण महत्वाचा असतो. This was a careful rescue. म्हणजे काळजीपूर्वक रीतीनं बचाव परिक्रमा झाली. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, my God loves you. माझ्या देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. He will not just throw a rope. He will see that you lifts you up also gently. आणि माझा देव फक्त तुला बाहेर खेचायला दोर खाली सोडेल एवढंच नाही, तर तुला अगदी मृदू हातांनी बाहेर काढेल. Because he will say, कारण तो म्हणेल, these people are casting all their cares upon me. ही माणसं आपल्या सगळ्या काळज्या माझ्या पायाशी टाकतायत. They are trusting me. या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय. Bible says, बायबल म्हणतं later on, नंतर when a new king came, जेव्हा नवीन राजा आला, whose name was Nebuchadnezzar, ज्या राजाचं नाव नबुखेदनजर राजा, he said तो म्हणाला, in Jeremiah 39 verse 12, इर्म्या 39 त्यातलं 12वं वचन, see you people take good care of Jeremiah. बा तुम्ही लोकांनी इर्म्याकडे चांगलं लक्ष ठेवून त्याची चांगली काळजी घ्या, Make sure nothing bad happens to him. आणि इर्म्याचं काही वाईट करू नका. नवीन राजा आला, नवीन राजाने सुद्धा त्यांना सांगितलं इर्म्या 39:12 मध्ये की इर्म्याचं काही वाईट करायचं नाही, आणि त्याला चांगल्या रीतीनं सांभाळा. Give him anything he wants. जे काही त्याला हवं असेल ते सगळं त्याला द्या. Praise God. देवाला धन्यवाद. म्हणजे बा इज्जत बरी जे म्हणतात ते आहे, इज्जती सकट परत बाहेर काढून. See, think about that. The man who was rejected by his own leaders, म्हणजे जो मनुष्य स्वतःच्या लीडर लोकांद्वारे, त्याच्या स्वतःच्या पुढारी लोकांनी त्याला नाकारलेला, is now protected by a foreign king. त्याला मात्र एखाद्या परक्या राजाने संरक्षण दिलं, परदेशी राजा. That is not coincidence. आणि याला काही योगायोग म्हणत नाही, That is divine intervention. याला योगायोग म्हणत नाहीत बेटा, याला दैवी मध्यस्थी म्हणतात. God didn't just remove Jeremiah from the pit. आणि देवाने इर्म्याला फक्त त्या विहिरीतनं बाहेर काढला एवढंच नाही, He elevated him into protection. देवाने इर्म्याला इतकं सुरक्षित ठेवून उन्नती दिली. That is why Jeremiah cried out and said म्हणून इर्म्या मग रडला आणि म्हणाला, in Lamentation 3:22 and 23, विलापगीत 3:11, विलापगीत 3:22 आणि 23 मध्ये, because of the Lord's great love, परमेश्वराच्या महान प्रीतीमुळे we are not consumed. आम्ही भस्म नाही झालो. Because His mercies are new every morning. देवाची दया रोज सकाळी नवीन असल्यामुळे Praise God. आम्ही भस्म नाही झालो. Because of God's great compassion, we are not देवाच्या महान consumed. कळवळ्यामुळे आम्ही भस्म झालो नाही, नाही तर कधीचे राखून मरायला हवं होतो. Beloved people, माझ्या प्रियानो, for this very purpose, याच कारणास्तव God sent Jesus on this earth लक्षात घ्या मी काय सांगतोय आता. याच कारणास्तव देवाने येशू ख्रिस्तांना या जगात पाठवलं, to give you new life. तुम्हा लोकांना नवीन जीवन द्यायला. This Jesus took our sins या येशूंनी आपलं पाप घेतलं. and died on the cross. काल्वरी नावाचा एक वधस्तंभ होता, त्या वधस्तंभावर येशू मरण पावले. He took your sins and my sins तुझं आणि माझं पाप येशूंनी नेलं, and He died for us. आणि येशू आपल्या सगळ्यांसाठी वधस्तंभावर मेले. And on the third day He rose again, मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. so that none of you will live in depression. म्हणजे तुमच्यातला एकही माणूस आता नैराश्यात आणि डिप्रेशन मध्ये जगू नये You म्हणून should not live in depression तुम्ही anymore. ऍक्च्युअली नैराश्यात आणि डिप्रेशन मध्ये आता जगायला नकोय. Nothing has gone so bad that God cannot help you. कारण एवढंही काही वाईट झालेलं नाहीये की जिथं देव तुला मदत करू शकणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Hope in God. देवावर आशा ठेव बेटा, Rely on God. देवावर अवलंबून राहा राजा. Give God some time. देवाला थोडा वेळ तर दे. Wait upon Him. देवाचरणी जरा वाटतं बघ, Smile a bit. आणि थोडासा हस ना. Rejoice a bit. थोडासा आनंद कर ना.
Things are changing. गोष्टी बदलतात. Dark clouds are passing. काळे ढग आता निघून जाणार आहे. Morning is coming. सकाळ येतीये. Sun will be shining. सूर्योदय होणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in John chapter 5, योहानाचा 5वा अध्याय बायबल म्हणतं, there was a man for 38 years. एक माणूस होता 38 वर्षापासून. He was having infirmity त्याला एक व्याधी लागलेली होती, आजार होता. and he lay by the pool of Bethsaida. बेत्सेदा नावाच्या तळ्यापाशी तो पडलेला होता. 38 years of 38 watching others move forward 38 वर्ष तो बघत राहायचा की बाकीचे लोक माझ्या पुढे जात आहेत, while he stayed stuck. आणि तो मात्र तिथेच अडकल्यासारखा राहिला. It was said at a certain time कारण की असं म्हटलं जायचं की एखाद्या विशिष्ट वेळेला the waters were stirred by an angel, त्या तळ्यातलं पाणी देवाचा दूत येऊन हलवायचा, and the first one who entered the water, आणि हललेल्या पाण्यामध्ये जो कोणी आजारी माणूस पहिल्यांदा प्रवेश करेल he was healed. त्याला आरोग्य मिळेल असं होतं तेव्हा. Now this man's body was very weak, आता या बाबाचं शरीर फार अशक्त होतं, but something else was weaker, पण अजून काहीतरी त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त अशक्त and that was होतं. his hope. आणि ते म्हणजे त्याची आशा फार कमजोर झाली होती. You know, when you lie in one place too long, तुम्हाला माहितीये एका जागेवरती जेव्हा तुम्ही फार वेळ असेच बसून राहता your mind begins to settle there. त्या मन तुमचं त्या जागेवर सेटलच होऊन जातं माहितीये. You start loving that place. आणि ती जागा तुम्हाला आवडायला लागते. माय कॉर्नर, माय कॉर्नर, डोंबल्याचा कॉर्नर. नैराश्य येईल त्यातनं. He was sitting on the mat, आणि तो तिथे सतरंजीवर बसलेला. and that mat he sat on for 38 years. 38 वर्ष त्या सतरंजीवरती तसाच बसून राहिला. And finally that mat becomes your address. आणि सरते शेवटी तुमचा पत्ता काय, पत्ता तुमचा विचारलं तर लोक म्हणतात बघ त्या सतरंजीवर बसलाय, असा बनतो मग तुमचा पत्ता. बघ त्या कोपऱ्यात येतो, कोपराच धरतो नेहमी. That mat became his address. तो ती सतरंजी त्याचा पत्ता झाली. मी हास्यरसाने सांगतोय, गोष्टीत वजन आहे. Your weakness becomes your identity. आणि तुझा अशक्तपणा आणि कमजोरी तुझी ओळख बनते. And that is how depression works. अशा पद्धतीनं नैराश्य आणि डिप्रेशन काम करतं बेटा. हळूहळू घुसतं, मग ताबा घेतं. It does not just attack your body, आणि केवळ तुझ्या शरीरावरती हल्ला करत नाही, it settles in your thinking. शरीरावरती हल्ला करतं, तुझ्या विचारांमध्ये येऊन बसतं. काही सरळ विचार तुला मग करताच येत नाहीत. You are not your mat. आणि मग तुझी सतरंजी तू नाहीस. Long suffering can shrink your expectations. सहनशीलता अशी एवढ्या वेळ जर तू ठेवली त्या सतरंजीवर, तर त्यातून तुझी आशा अपेक्षा कमीच होणार आहे ना. It's like sitting in a parked car so long हे असं आहे की एखाद्या पार्क केलेल्या गाडीमध्ये तू एवढा वेळ बसलाय that you forget it can move. की आता तू विसरूनच गेलाय की गाडी चालते सुद्धा. कारण पार्क केलेल्या गाडीत तू इतक्या वेळ बसलाय की तू विसरूनच गेला की ही गाडी आहे आणि ही गाडी चालते पण. After 38 years, 38 वर्षांनी that mat probably knew him better than his neighbors. 38 वर्षांनी मला असं वाटतं त्याची सतरंजी त्याला चांगलं ओळखत होती. शेजारी त्याला विसरले असतील, पण सतरंजीनी याला ओळखलं की हा मला सोडतच नाही. सतरंजी म्हटली असेल, माझ्यावर बसलेला मला सोडतच नाही. Proverbs 23:7 says, नीतिसूत्र 23वा अध्याय त्यातलं 7वं वचन म्हणतं, as a man thinketh in his heart, so is he. माणसाचे जसे विचार असतात ना हृदयामध्ये, तो माणूस तसाच असतो. तुझ्या डोक्याचे विचार असतील ना, तू तसाच आहेस. Because when the waters were stirred, कारण पाणी जेव्हा केव्हा तळ्यातलं हलायचं, people rushed in first. लोक पटकन आतमध्ये जायचे. Can you imagine the frustration of this man? कल्पना करा हा बाबा किती वैतागला असेल. Every time hope moved, someone else stepped in. ज्या दरवेळेला आशा आली त्या दरवेळेला त्याच्या अगोदर आणि कोणीतरी त्या पाण्यात गेलं. And he must have said, आणि मग तो बाबा म्हटला oh, असेल, not again. ओ परत असंच का आता हे. You know, depression always whispers, आणि नैराश्य असंच कुजबुजत राहतं ना नेहमी. not again, not हो असं नाही again. बाबा, परत काय, सारखं सारखं तेच का, सारखं सारखं तेच का. Depression whispers, नैराश्य, डिप्रेशन असं आपल्या कानात येऊन कुजबुजतं why try it again? की का परत प्रयत्न करायचे. झालं Let ना us आता. give it up. जाऊ दे ना आता, हार मान ना आता, गिव्ह इट अप ना, जाऊ दे ना आता, सोड ना, गिव्ह इट अप ना. हे नैराश्याचं बोलणं आहे. व्हॉट गिव्ह इट अप, काय हार मान. Don't give up. हार मानायची नाही. प्रभू आपल्या बरोबर आहे, हार काय मान. Because after enough disappointment, you stop trying. कारण काय होतं, बरीचशी अशी निराशा पदरी पडल्यानंतर आपण प्रयत्न करायचे सोडून देतो. You stop believing आणि विश्वास पण सोडून देतो. and you survive instead of living. आणि मग तुमचं जगणं राहत नाही, तर कसा बसा निभाव लागलाय बस. But I command every devil पण आज मी प्रत्येक सैतानाला आज्ञा करत आहे, that is not allowing you to rise, जो सैतान तुम्हाला वर येऊ देत नाहीये, to rise up in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये तुम्ही वर यायलाच हवंय. Repeated failures, आणि परत परत तुम्हाला जे अपयश येत आहे, it does not cancel God's divine power. त्यामुळे देवाचं दैवी सामर्थ्य रद्द होत नाही बेटा. Something good is happening. काहीतरी चांगलं होत आहे. Something good will happen.
काहीतरी चांगलं होणार आहे. Because then Jesus walked there. कारण मग तो बाबा जिथे होता तिथे येशू आले. Jesus came. येशू आले. Jesus will come in your तसं condition. येशू तुझ्या अवस्थेत येतील. He will come. येशू येतील. You invite him, he will come. येशूंना तू आमंत्रण दे ना, येशू येतील ना. Out of all the sick people, त्या सगळ्या आजारी लोकांमध्ये Jesus stopped at this man. येशू फक्त या बाबा जवळ येऊन थांबले. That alone is deliverance. आणि बास याला सुटका म्हणतात हो, की सगळ्यांमध्ये येशूंनी मलाच निवडलं आणि माझ्या समोरच येऊन उभे राहिले. हे तारण आहे. Jesus sees the one who feels invisible. आणि येशू ख्रिस्त अशांनाही पाहतात की ज्यांना असं वाटतंय मी अदृश्य आहे, मी कोणालाच दिसत नाहीये. And he shows himself to them. अशांच्या समोर मात्र येशू येतात आणि म्हणतात माझी नजर आहे तुझ्यावर. Amen. भले लोकांना तू दिसत नाही, मी बघतोय ना. And Jesus asked a shocking question. आणि येशूंनी एक धक्कादायक प्रश्न त्याला विचारला. Do you want to get well? बाबा बरं व्हायचं का? Do you want to get well? बाबा बरं व्हायचं का? And that question goes straight into the heart of the depressed. आणि तो प्रश्न सरळ नैराश्यात असलेल्या माणसाच्या हृदयात घुसतो. After years of being stuck, कारण वर्षोनवर्ष त्या जागी अडकल्यानंतर do you still want change? तुला अजून आता बदल हवा आहे का? Have you grown comfortable in survival? का आता असं जेमतेम जो निभाव लागलेला आहे त्याच्यामध्येच तू कम्फर्टेबल राहणार आहे का? Because sometimes pain becomes familiar. कारण वेदना कधी कधी आपल्या एवढ्या परिचित होतात की आपल्याला सवय लागते त्या वेदनेमध्ये जगायची. Sometimes freedom feels risky. आणि कधी कधी ती सुटका जी असते ती आपल्याला धोकादायक वाटते. आपण म्हणतो नको बाबा सुटका नको, मी असा अडकलेलाच बरा आहे, मी असा ओझ्यातच बरा आहे. Many years ago, अनेक वर्षांपूर्वी I was in the hospital with my dad, मी हॉस्पिटल मध्ये होतो माझ्या वडिलांसोबत. त्याला अनेक वर्ष झाली आता. and something strange happened. आणि काहीतरी विचित्र घडलं. A patient started crying, एक रुग्ण तिथे होता, तो रडायला लागला. not because he was sick, आणि तो आजारी वगैरे होता म्हणून नाही, but because he was being discharged. पण त्याला डिस्चार्ज मिळत होता, त्याला घरी सोडत होते. And then he was crying. आणि तो रडायला लागला. I asked what happened. तर मी विचारलं तेव्हा की काय झालं. He said, तर तो म्हणाला I have to leave this ward. मला आता हा वॉर्ड सोडून घरी जायचंय ना. I have to leave this bed on which I was lying for so many months. मला आता ही गादी सोडून घरी जायचंय, ही कॉट सोडून घरी जायचंय. या कॉटवर मी किती महिने पडून होतो ना. And so he had grown used to that hospital. त्याला ती सवय झाली, त्या हॉस्पिटलच्या त्या वॉर्ड मध्ये त्या कॉटवर राहायची सवय झाली त्याला. He felt so bad to leave that bed. आणि त्याला वाईट वाटलं की ही कॉट आणि हा वॉर्ड सोडून आता मला घरी जायचंय. तर तो रडायला लागला. The nurses knew him. आणि नर्स त्याला ओळखायच्या. And the routine also was safe. आणि रुटीन सुद्धा सगळं सुरक्षितच होतं. The bed was familiar. आणि ती कॉट सुद्धा त्याच्या ओळखीची होती. Going home means responsibility. आणि घरी जाणं म्हणजे जबाबदारी ना. घरी गेल्यानंतर अरे संसार संसार जबाबदाऱ्या घ्यायलाच लागतात ना. मग बसल्या जागी So here he was enjoying. आता इथं मजा होती कारण कॉट वरतीच नर्स खायला घाल, प्यायला घाल, सगळं घाल. So he was crying. तर तो रडायला लागला. अभी ये ट्रीटमेंट घर में थोड़ी मिलेगी. So घर वाले थोड़े ही करेंगे भाई, किसको टाइम है. it meant stepping back into real life. म्हणजे काय खऱ्या जीवनामध्ये पदार्पण करायची वेळ आली तर हे बाबा रडले. So some people don't want to come out of depression. तसं काही लोकांचा हिशोब असतो, त्यांना नैराश्यातनं बाहेर यायला आवडत नाही. Because 10 people are there to serve them. कारण 10 लोकांचा घोळका त्यांची सेवा करायला हजर असतो. बेटा खा ले, बेटा पी ले, बेटा सो ले, बेटा पहन ले. See, that is how depression can work. हे डिप्रेशन नैराश्य असं काम करतं. A depression man may struggle to concentrate. आणि नैराश्यात असलेला माणूस बरोबर आहे, त्याचं लक्ष लागत नाही, त्याला एकाग्रतेनं लक्ष लावता येत नाही And find it hard to make even decisions. आणि त्याला अवघड जातं. काही निर्णय घेणं सुद्धा डिप्रेशन मध्ये असलेल्या माणसांना अवघड जातं. आय नो दॅट, मला माहित आहे. Even in severe cases there can be thoughts of death or suicide. आणि प्रचंड डिप्रेशन किंवा नैराश्य आलेलं असेल तर तो माणूस कधी कधी आत्महत्या करायचा विचार सुद्धा करू शकतो. दॅट ऑल्सो आय नो, मला माहिती आहे. These are all serious red flags. आणि हे सगळे सिरियस लाल झेंडे आहेत, फार गंभीर लाल झेंडे आहेत And हे. these must never be ignored. आणि याच्याकडे कधी दुर्लक्ष करायचं नाही. दिस इज व्हेरी व्हेरी सिरियस. If there is one such a case in your home, bring them here. तुमच्या घरात जर असं कोणी असेल तर त्या व्यक्तीला इथे घेऊन या. We will pray for them in the name of त्याच्यासाठी Jesus. येशूंच्या नावात आम्ही प्रार्थना करू. See, अजूनही आशा आहे. देव अजूनही इथं कार्य करत आहे. देवाचं दार अजूनही उघडं आहे. सेवक अजूनही शाबूत आहे. see, and many times physically he may feel very tired even आणि- after resting. अनेक वेळेला नैराश्यात गेलेल्या माणसांना जरी ते सारखं आराम करत असतात तरी त्यांना थकल्यासारखं वाटतं की आय एम टायर्ड. Their sleeping patterns may also change. आणि झोपायच्या वेळा सुद्धा त्यांच्या बदलतात. Either they may sleep too much or
sleep too little. एक तर फार झोपणार, नाही तर फार कमी झोपणार, नाही तर झोपणारच नाही, असं होणार. Appetite may change, भूक सुद्धा त्यांची बदलत राहते. which may lead to overeating or loss of appetite. मग कधी कधी जास्तीचं खाऊन घेणार, नाही तर कधी कधी खाणारच नाही, म्हणतात भूकच लागत नाही, असं सगळं. When your body changes without reason, आणि तुझं शरीर काही कारणाविना जर असं बदलायला लागलं, you need to pay attention. तू लक्ष दिलं पाहिजे की काय लक्षणं माझ्या शरीरामध्ये घुसायला लागलीत. अलीकडे मला वेळेवर खायला आवडत नाही, वेळेवर झोपायला आवडत नाही, आनंद नाही, टेन्शन सारखं आहे, विचार सगळे वाईट आहेत. व्हॉट्स गोइंग ऑन? It's like a car engine making strange noises before it breaks आणि down. असं आहे ना की एखाद्या गाडीचं इंजिन जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचा आवाज करताय. ती लक्षणं म्हणजे आता ही गाडी फार लवकर थांबणार आहे, बिघडणार आहे, त्याचे लक्षण आहे की इंजिन आवाज करतंय. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in Matthew 11 verse 28, मत्ते 11:28 मध्ये, come to me, माझ्याकडे या all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन, माझ्याकडे या, I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. डिप्रेशन मधून मी तुम्हाला विसावा देईन. See, there may be body aches हा, अंगवेदना असतील without a clear cause. आणि काही कारण काहीच नाहीये, म्हणजे विनाकारणच संपूर्ण शरीर दुखतंय Your energy may become low. आणि तुझी एनर्जी एकदम गळल्यासारखी, शक्तीच नाही, त्राणच उरला नाही. Even small tasks may seem very heavy for you. आणि लहान लहान कामं सुद्धा मग तुला जड वाटायला लागतात की नको नको, मेरे से नहीं होगा, मैं नहीं करे. छोटं काम आहे पण करावं असं वाटत नाही. Jesus told this infirm man, येशू ख्रिस्त ह्या व्याधी असलेल्या बाबाला म्हणाले, take up your mat बाबा बरं व्हायचंय का, मग आपली गोधडी गुंडाळा, and start walking. 30 सतरंजी गुंडाळा आणि चालायला लागा. Enough of sitting in one का place. झालं त्या सतरंजीवरती एका जागी 38 वर्ष Enough बसणं? of crying over the का same झालं का? place. या जागेवरती एवढी वर्ष रडत बसणं, डोक्याला हात मारून रडत बसणं, बस आहे, get up. Take up your mat and start walking. सतरंजी उचल तुझी आणि चालायला लाग. Come out of your house. आणि तुझ्या घरातनं बाहेर निघ, Come out of your depression. तुझ्या नैराश्यातनं खोलीतनं बाहेर निघ, Come out of the cage. त्या तुझ्या पिंजऱ्यातनं बाहेर पड, In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये बाहेर पड. Immediately, आणि लगेच power went into his legs. सामर्थ्य त्या बाबाच्या पायात गेलं. He rose after 38 years 38 वर्षांनंतर बाबा उभा राहिला and walked. आणि सरळ चालायला लागला. Come out of your depression. नैराश्यातनं बाहेर या, Start walking. चालायला लागा. Come out of your rooms. तुमच्या त्या खोल्यांना सोडा, Come out of your बाहेर homes. पडा, घरांना सोडा, बाहेर निघा. Your loneliness cannot outlast तुझं एकटेपण, God's presence. तुझं एकटेपण देवाच्या सहवासाच्या समोर टिकू नाही शकत. तुझं एकटेपण सोड ते सगळं, ये देवासमोर. Jesus did not stir up the pool. येशूंनी जाऊन काय तळ्यातलं पाणी हलवलं नाही. No. नाही. येशूंनी तळ्यातलं पाणी हलवलं नाही. He said, you get up. येशूंनी बाबालाच हादरवला की तू उठ आणि चालायला लाग. One word from Jesus can cancel years of bondage. एक शब्द येशूंच्या मुखातला वर्षानुवर्षाचं बंधन तुटून जातं, माहित आहे. Your condition may be very old, तुझी अवस्था फार जुनी, फार बिकट असेल, असू दे, हरकत but my नाही. God's authority is eternal. माझ्या देवाचा अधिकार अनंत काळचा आहे, ज्याला अंत नाही. Bible says बायबल म्हणतं in John 8:36, योहान 8:36, if the Son sets you free, you are free indeed. देवाच्या पुत्राने तुला आजाद केलं तर तू खरोखर आजाद आहेस. The धन्यवाद. same mat that defined his weakness ज्या सतरंजीनं त्याचा अशक्तपणा आपल्याला सांगितला होता, now is displaying his miracle. ती सतरंजी आता त्याचा चमत्कार दाखवते की बघा कसा चालायला लागला. What once trapped you can testify for you. एकेकाळी ज्या गोष्टीनं तुला अडकवलेलं होतं, ती गोष्टच आता तुझ्या साक्षीचं कारण बनू शकते. That mat testified about this man. त्या सतरंजीनं या माणसाची साक्ष दिली की माझ्यावर हा 38 वर्ष बसून होता, Yes. पण आज चालायला लागला, येशू आले आणि हा चालायला सतरंजी साक्ष देते. God turns evidence of pain into proof of his power. वेदनेचे पुरावे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त सामर्थ्याच्या पुराव्यात बदलतात. That man must have treasured that mat. त्या माणसाने ती सतरंजी अशी कवटाळून ठेवली He असेल, must have taken it home. त्या माणसाने, त्या बाबानं ती सतरंजी घरी नेली असेल This mat knows me better than all my friends. की ही सतरंजी माझ्या सगळ्या मित्रांपेक्षा जास्त चांगलं मला ओळखते. It has seen my condition more than my friends. या सतरंजीने माझ्या मित्रांपेक्षा जास्त माझे त्रास पाहिलेत. 38 वर्ष या सतरंजीवर मी बसून आहे. It's like keeping old chains as trophies of freedom. हे असं आहे ना की माझ्या जुन्या साखळ्या मी पदक म्हणून, माझ्या आझादीचं पदक आणि ट्रॉफी म्हणून घरात लावल्या आहेत की त्या साखळ्या बघा आणि समजून घ्या, येशूंनी मला सोडवलंय. Say, that mat ती सतरंजी
went from permanent residence to portable reminder. ती सतरंजी त्याचा कायमचा पत्ता जी होती त्या कायमच्या पत्त्यातून आता ती सतरंजी त्याच्यासाठी एक स्मरण झाली. स्मरण Right now, in the mighty name of Jesus, आता या वेळेला येशूंच्या महान नावात I take authority over every chain मी अधिकार घेतो प्रत्येक साखळीवर, that has bound your mind, ज्या साखळीनं तुझ्या मनाला बांधलंय, that has bound your body. ज्या साखळीनं तुझं शरीर बांधलंय, I break the shackles of depression त्या नैराश्याच्या डिप्रेशनच्या साखळ्या मी मोडतो in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सोड. I break that weight of heaviness ते सगळं जोड ओझं मी मोडतो in the name of Jesus. येशूच्या नावात. I break the lie that says you will never change जो खोटेपणा तुला म्हणतो की तू कधी बदलणार नाही, तू कधी वर येणार नाही, in the name of Jesus. येशूच्या नावात मी You are बदलतो. not trapped anymore. आता तू बांधलेला नाही, You are not abandoned anymore. आता तुला सोडलेलं नाहीये, You are not finished anymore. तू संपलेला नाहीयेस. Come out of that cage in the बाहेर name निघ. of Jesus. तो जो पिंजरा तू बनवलाय त्या पिंजऱ्यातनं येशूच्या नावात बाहेर निघ. Come out of that dark room in the name of Jesus. ती तुझी जी काळी कुट्ट रूम आहे ना त्या रूम मधनं बाहेर पड येशूच्या नावात. Come out of that silence in the name of Jesus. त्या तुझ्या घरामध्ये जी शांतता मैती सारखी पसरली त्यातनं बाहेर निघ येशूच्या Depression, नावात. lose your grip in Jesus' name. डिप्रेशनला मी आज्ञा करतो सोड या लोकांना येशूच्या नावात. Hopelessness, release your hold in Jesus' name. निराशेला मी आज्ञा करतो सोड तुझी पकड या लोकांवरून येशूच्या नावात. Fear, you have no authority here. भीतीला मी आज्ञा करतो तुला अधिकार नाहीये. The blood of Jesus is greater than every whisper of the enemy. येशूंचं रक्त शत्रूच्या प्रत्येक कुजबुजीपेक्षा मोठं आहे. You are not an animal to be chained. आणि तू काय जनावर नाही की तुला असं बांधून ठेवा. तू जनावर आहे का तुला बांधून ठेवायला? You are not a prisoner of your feelings. तू काय तुझ्या भावनेचा कैदी नाहीयेस. You are a child of God. तू देवाचा संतान आहेस. You are created with a purpose. तुला काहीतरी संकल्पाने देवाने निर्माण केलंय You are not designed to live in emotional आणि captivity. तुला भावनिक वादळात जगायला देवाने निर्माण केलेलं नाहीये. Come out of that mental prison. त्या मानसिक तुरुंगातला बाहेर निघ Take the first step of faith. आणि विश्वासाचं पहिलं पाऊल उचल. कमान Wherever you are watching me from, जिथून कुठून तुम्ही लोक मला ऑनलाईन बघत असाल, maybe in the hospital, कदाचित हॉस्पिटल मध्ये बघत असाल, maybe in your dark room, नाही तर तुमच्या काळ्या कुट्ट बेडरूम मधून बसून बघत असाल, maybe in your own house, कदाचित स्वतःच्या घरात बघत असाल, where all the curtains are shut जिथे down, सगळे पडदे तुम्ही बंद करून काळा कुट्ट अंधार केलाय where you have switched your lights off आणि जिथे तुम्ही खोलीतले दिवे पण बंद केले and sitting in a corner in darkness. आणि एका कोपऱ्यात अंधारात बसलाय. Step outside, बाहेर निघा. call your friend आपल्या मित्रांना बोलवा, or call your brother फोन करा भावाला बोलवा, or call your sister फोन करा बहिणीला or बोलवा, call your mother, फोन करा आईला बोलवा, call your father. फोन करा बापाला बोलवा Say, I need fresh air. आणि मला ताजी हवा पाहिजे. I've been tied up here in this माझा cage श्वास गुदमरतोय, मला ताजी हवा पाहिजे. for too long. मी फार वेळ या अंधारात अडकलाय. I'm coming out मी बाहेर येत आहे because my Jesus is fighting, कारण माझे येशू झगडतायत, भांडतायत माझ्यासाठी and I will also fight this आणि depression. मी सुद्धा या डिप्रेशनला लढा देणार आहे. I'm not going to give up. मी हार मानणार नाहीये. Tell your parents, आपल्या आई वडिलांना सांगा pray for me. माझ्यासाठी प्रार्थना Pray करा with म्हणा. me. माझ्याबरोबर प्रार्थना करा म्हणा. म्हणा डडा माझ्यासाठी प्रार्थना करा. मम्मा माझ्यासाठी प्रार्थना कर म्हण. There was a man एक माणूस होता who once had everything in order. ज्याचं एकेकाळी In the name सगळं of Jesus, stop. येशूंच्या नावात थांब. In Jesus' name. येशूंच्या नावामध्ये, In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या See नावात. how the devil works. सैतान कसं काम करतो बघा. There was a man एक माणूस होता who once had everything in order. एकेकाळी त्याच्या घरात त्याच्या जीवनात सगळं शिस्तबद्ध होतं. He had a loving wife, प्रेमळ बायको, one son, one daughter, एक मुलगा एक मुलगी, सुंदर परिवार and a growing business. आणि त्याचा व्यवसाय पण वाढत होता. He worked very hard. त्याने मेहनत पण फार केली He dreamt big. आणि स्वप्न मोठं पाहिलं. He bought a beautiful house on loan, एक सुंदर घर त्याने लोन काढून घेतलं and it was his pride. आणि हा सगळा भाग त्याच्यासाठी एक अभिमान, स्वाभिमान आणि गर्व होता. It was his achievement, कारण त्याने ते सगळं कमवलेलं होतं स्वतःच्या मेहनतीने. his proof that life was moving forward. पुरावा त्याच्याकडे होता की बघा माझं आयुष्य कसं पुढे पुढे चाललंय, मी प्रगती पथावर आहे. Then suddenly आणि अचानक his small business collapsed. त्याचा तो व्यवसाय जो वाढत होता तो अचानक ढासळला. The income stopped. त्याची आवक थांबली The pressure started. आणि दबाव सुरू झाला, प्रेशर सुरू झालं घरात.
The loan installments did not stop coming. लोनचे हप्ते सगळे थकबाकी झाले की मला आता लोन फेडता येत नाही, पैसा नाही. Every month the bank called, दर महिन्याला बँकेतनं फोन यायचा. and every month that fear increased. दर महिन्याला भीती वाढायला लागली की आता हे सगळे हप्ते असे राहिलेले आहेत, माझं कसं व्हायचं. He didn't know what to do. त्याला समजेच ना की मी काय करू आता. The strong provider slowly became a silent sufferer. एक इतका जो असा खंबीर दाता वाटायचा तो शांतपणे त्रासात पडल्यासारखा माणूस झाला. You know, pressure does not knock gently. प्रेशर असं सौम्यतेनं दार वाजवत येत नाही, ते प्रेशर आहे. It bangs, it ते pounds. ते प्रेशर घेऊनच येतं, दणाणच येतं, ते प्रेशर आहे. And then he began to withdraw. आणि मग तो मागे मागे जायला लागला. He stopped meeting friends. मग लोकांना, मित्रांना त्याने भेटायचं बंद केलं. He stopped leaving his house. आणि मग त्याच्या घरातनं बाहेर यायचं बंद केलं. घरातच 24 तास. The house he once was so proud about once, जे एकेकाळी ज्या घराविषयी त्याला अभिमान होता की हे माझं घर आहे, it became the place that he hid in, ते घर असं झालं की जिथे तो लपून बसायचा आता. because staying inside felt safer for him. कारण त्या घराच्या आत राहून त्याला सुरक्षित वाटायचं, त्याला बाहेर यायची इच्छा व्हायची नाही. Outside meant questions. कारण की बाहेर गेल्यानंतर माणसं प्रश्न विचारतात. Outside means embarrassment. आणि बाहेर गेल्यानंतर लोक प्रश्न विचारणार, एक नाही 1000 विचारणार. बाहेर गेल्यानंतर मग लाज वाटते, मग अपमान वाटतो. Outside means facing reality. आणि बाहेर गेलं की वास्तविकतेला तोंड द्यावं लागणार. Depression quietly wrapped around him. मग नैराश्य, हे डिप्रेशन हळूहळू त्याच्या सभोवताली आलं. His wife did not know what to do. त्याच्या बायकोला कळेच ना की मी काय करू, ह्याला काय झालंय माहित नाही. She saw the change, मग तिनं पाहिलं की ह्याच्यात असा हा बदल आलाय. the silence, the frustration. हा एवढा शांत कसा झाला, एवढा वैतागला, एवढा कंटाळला, काय झालंय काय याला. She somehow stepped out and began working to support the family. कसं बसं करून आता बायको घराबाहेर पडली आणि तिनं नोकरी धरली की आता माझ्या परिवाराला मी आधार देते. But the situation at home was heavy, पण घरची परिस्थिती फारच वाईट व्हायला लागली. because the man who once ran the house was sitting in कारण darkness. घरचा पुरुष जो एकेकाळी कमवायचा तो अंधारात असं बसून राहत होता, घराबाहेर पडीना, काही बोलेना, काही करीना. He became irritable, आणि त्याला वैताग यायला लागला, चिडचिड करायला लागला. at times violent in speech कधी also. कधी बोलताना पण हिंसा बाहेर पडायची, त्याच्या तोंडातनं चांगले शब्द बाहेर पडणं बंद झाले. शिव्या, गाळ. Not because he was evil, but because he was broken. आणि तो माणूस वाईट होता असं नाही, तो माणूस कुठेतरी आतमधून तुटलेला होता. तर तोंडातनं आता अभद्र बोलणं, शिव्या, शाप, वाईट बोलणं. See, depression does not always cry. आणि डिप्रेशन किंवा नैराश्य नेहमी रडत नाही, Sometimes it explodes. कधी कधी ते फुटतं, लावा फुटल्यासारखं. He later said, आणि मागाहून तो म्हणाला, I could not see the light. मला प्रकाशाकडे बघायलाच जमायचं नाही, It was too much for me. मला ते सहनच व्हायचं नाही, मला प्रकाश सहनच व्हायचा नाही. Continuously used to put off the light at home आणि also. सारखं तो घरचे दिवे बंद करून अंधारातच राहायचा, परपेच्युअली अंधारात राहायचा. And that's how depression feels. असं हे नैराश्य असंच असतं, डिप्रेशन असंच असतं की लाईट नको, प्रकाश नको. See, a mind that cannot find a way forward. ज्या मनाला पुढे जायचा मार्गच दिसत नाही, And that is the time the devil speaks in your मग ears. त्यावेळेला सैतान तुमच्या कानात येऊन बोलतो You have failed. की बस तू You are आता finished. अपयशी आहे, तू आता गेला, There तू is आता no way खलास झाला, out. आता काही सुटकेचा मार्ग नाही. And when a man starts believing those lies long enough, आणि एखाद्या माणसाने फार वेळ अशा सगळ्या खोट्यावरती विश्वास ठेवायला जर सुरुवात केली he stops fighting. तर मग तो मनुष्य झगडा करायचा बंद करतो, But one day, प्रयत्न बंद करतो. पण someone told him to come to our But- church. पण एके दिवशी कोणी भल्या माणसाने त्याला आपल्या चर्चला यायला He सांगितलं. was not ready to come. तो तयार नव्हता अगोदर, हे असंच बोलवता, मला नाही यायचं, मला नाही पाहिजे. They forced him, they packed him up and brought him त्याला here. बळजबरीनं त्या लोकांनी असं बांधून वगैरे माहित नाही कसं आणलं, पण आणलं. When he sat here, जेव्हा तो इथे बसला, he closed his eyes. त्याने डोळे बंद केले He said, I cannot see this light. आणि म्हणाला, मला हा प्रकाश बघायला होईना, मला नाही In the सण. last prayer, मग शेवटच्या प्रार्थनेत he fell down. तो खाली पडला. And later he was brought on the stage. मागाहून त्याला वर आणलं. And he said on the stage, मग स्टेजवर येऊन तो म्हणाला, put up all these lights. सगळी लाईट बंद करा, सगळी लाईट बंद करा. आय डोंट वॉन्ट, नको मला, I don't बंद want करा. the light. It मला makes me नको आहे. हे uncomfortable. फोकस सगळे नको, बंद करा, मला कसं तरी होतंय, बंद करो, बंद करो. But when I prayed for पण him, मग जेव्हा मी त्याच्यावर प्रार्थना केली, something broke in him. काहीतरी तुटलं त्याच्यात He was set free by Jesus' आणि power. मोकळा झाला. येशूंच्या सामर्थ्याने मोकळा झाला. That chain of hopelessness broke. निराशतेच्या साख्या तुटल्या, The shame lifted. लज्जा अपमान गेला. He started rebuilding his life once again. परत एकदा तो आपलं जीवन आता बांधायला He लागला. stepped back into life slowly but surely. आयुष्यामध्ये, जीवनामध्ये हळूहळू हळूहळू करून त्याचा परत प्रवेश झाला. Today he's running his business. आज त्याचा व्यवसाय तो चांगला चालवतोय. Money had started coming in. पैसा अडका घरामध्ये व्यवस्थित येतोय. Both their income paved the way out of debts. दोघा नवरा बायकोंचा जो काही पैसा आला त्यातनं त्यांनी कर्जही फेडलंय. That debt that once controlled him now no longer defines him. जे कर्ज इतकं मोठं त्याच्या डोक्यावरती एकेकाळी होतं ते आता
आता कर्ज त्याच्यावर ताबा घेत नाहीये. His ते कर्ज family has peace now. परिवारात शांती He आली. is rejoicing now. आनंदाने आता तो सुखी परिवार राहत आहे. The same thing will happen to you. असंच कार्य तुमच्याही जीवनात होणार आहे. Cast all your cares upon Jesus. माझा ऐका बेटा, आपल्या सगळ्या काळज्या येशूंच्या चरणी टाका. येशू आलेले आहेत. संधी वाया घालवू नका. दिस इज द मोमेंट. डोंट वेस्ट इट अवे. Thank you, Lord. Thank you, Jesus. This is your moment. हा क्षण तुमचा आहे. Things will change. गोष्टी बदलतील. Don't give up. हार मानू नका बस. No matter how bad your case is, असे निराश होऊ नका. तुमचं जीवनी प्रकरण किती जरी वाईट असलं, just trust on the Lord. केवळ प्रभूवर विश्वास ठेवा. Trust on Jesus. येशूंवर विश्वास ठेवा बेटा. He will change your destiny. येशू तुमच्या आयुष्याचा संकल्प बदलतील. He will bless you. येशू तुम्हाला आशीर्वाद देतील. What man cannot do, he can do. मनुष्य जे करू शकत नाही ते येशू करू शकतात. माइंड यू. If you have to cry before him, cry. रडा असं वाटलं तर येशूंसमोर रडून मोकळे करा. आज आता A इथे man can also cry. पुरुषही रडू शकतात. You are never weak when you cry before God. देवासमोर रडताना आपण कधी अशक्त नसतो. पुरुष काय स्त्रिया काय सगळे रडू शकतात देवासमोर. Maybe you may feel weak if you are crying before people. हा, लोकांसमोर रडत असाल तर तुम्हाला अशक्त वाटेल की अरे लोकांसमोर कसं काय रडायचं, लोक काय म्हणतील. But पण before God, देवासमोर even a strongest man can cry. बलवान पुरुष सुद्धा रडू शकतो. Because our God is great. का आपला देव महान आहे. He has created us. देवाने आपल्याला निर्माण केलंय. He will take care of. देव आपल्याला सांभाळेल. Are you ready? तयार आहात. Things will change. गोष्टी बदलतील. Depression will go. नैराश्य जाईल. Worries will go. काळज्या जातील. Your problems will go. समस्या जातील तुमच्या. Just cast all your cares upon Him. फक्त आपली सगळी ओझी त्याच्या पायाशी टाका. He's going to touch you tonight. का आज रात्री तो तुम्हाला स्पर्श करणार आहे. Are you ready? तयार आहात. Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात असा वर कराल. One hand place on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल. And cry out to God. डोळे करा घट्ट बंद आणि रडून देवाचा दावा करा. He is your only answer. कारण देव एकमेव तुमचं उत्तर For आहे. your teeming questions, He is the only answer. तुझ्या करोडो प्रश्नांचं एकमेव उत्तर देव आहे. He will touch you tonight. आज देव तुला स्पर्श करेल. He will change your आज destiny. रात्री देव तुझ्या आयुष्याची दिशा बदलेल. Are you ready? तयार आहेस? Then come on, pray with me. तयार असाल तर चला माझ्या मागून प्रार्थना Say, "My बोला." God. म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी पापी आहे. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me totally मला clean. संपूर्ण पवित्र शुद्ध कर. Oh God, माझ्या देवा I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. Come into my heart माझ्या हृदयात ये and change my life. आणि माझं जीवन बदल. I need you tonight. मला आज रात्री तुझी गरज आहे. My life is in a mess. माझं जीवन बर्बाद झालंय. Things are not going as it is गोष्टी planned. हव्या तशा होत नाहीये. Help me, Lord. मला मदत कर प्रभू. Help me, Lord. मला मदत कर प्रभू. Touch me, Lord. मला स्पर्श कर प्रभू. Heal me, मला Lord. आरोग्य दे प्रभू. I cry out to you. मी तुझ्या समोर रडत आहे रे I बाबा. have faith in you. माझा विश्वास तुझ्यावर आहे. Come down खाली ये and touch me. आणि मला स्पर्श कर. Come down खाली ये and solve my आणि problem. माझ्या समस्या सोडव. Jesus is coming. येशू येत आहे. Jesus is coming. येशू येत He आहे. is coming right now. येशू आता या वेळेला He is येतात. touching you right येशू now. तुला आता या वेळेला स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग I राहील. command मी you आज्ञा करतो in the name of येशूच्या Jesus. नावात Leave. सोड. leave the people in Jesus' name. लोकांना येशूच्या नावात Leave सोड. the people in Jesus' name. लोकांना येशूच्या नावात सोड. See, the deliverance is taking बघा place. सुटका घडून येत आहे. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करताय. His power is upon you. येशूंचं सामर्थ्य तुमच्यावर आलेलं आहे. The evil thing is going away. सर्व दुष्टाई निघून जात आहे. That pressure is going away. तो सगळा प्रेशर आणि दबाव जात आहे. That depression is going ते away. नैराश्य ते डिप्रेशन जात आहे. Come on, call, call, चला call. सगळ्यांनी येशूंचा धावा करा करा करा. Call on the name of Jesus. सगळ्यांनी येशूंच्या नावाचा धावा करा And you shall be आणि saved. तुम्ही तारले जाल सुरक्षित राहा. Every sickness, प्रत्येक आजार I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूंच्या नावात Leave सोड. in Jesus' name. येशूंच्या नावात Leave in Jesus' name. सोड. येशूंच्या नावात Every body pain, अंगवेदना I curse you in the name of मी Jesus. शापित करतो तुला येशूंच्या Leave in the name of सोड. Jesus. येशूंच्या नावात Leave in the name of सोड. Jesus. येशूंच्या नावात Every swelling in the body, अंगावर आलेली सूज I command you in Jesus' मी name. आज्ञा करतो तुला येशूंच्या नावात Leave. सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात Leave in the name of सोड. Jesus. येशूंच्या नावात
Every lump in the body अंगावर आलेल्या सगळ्या गाठी vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात नाही शाहू दे. Lord, touch them प्रभू या now. लोकांना आता स्पर्श Let कर. the lumps vanish in Jesus' त्या name. गाठी सगळ्या येशूंच्या नावात नाही शाहू दे. Skin disease. त्वचा रोग, People suffering with skin disease. ज्या लोकांना त्वचा रोग झाला Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात फरेवा. In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. There is somebody here, you have got patches on your body. एक माणूस आला इथे, त्या माणसाच्या अंगावरती चट्टे पट्टे पडलेत. Plenty of patches. त्या माणसाच्या शरीरावर अनेक चट्टे पडले. Jesus is healing you right now. येशू त्या माणसाला आता बरं Be करतात. healed in Jesus' name. येशूंच्या नावावर फराव. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Somebody with a withered hand. एक माणूस आहे, त्याचा हात वाळलाय. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Skin disease. त्वचा रोग, People suffering with skin disease. ज्या लोकांना काहीतरी त्वचेचा आजार, Lord Jesus, touch them. ॲलर्जीज आहेत, प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. Be healed in the name of येशूंच्या Jesus. नावात फरेवा. All kinds of allergies. सर्व पद्धतीच्या ॲलर्जी Leave in the name of सोड Jesus. त्यांना येशूंच्या नावात. Leave in the name of Jesus. सोड त्यांना येशूंच्या Be नावात. careful. In the name of Jesus. येशूंच्या नावात त्यांना In the सोड. name of Jesus. येशूंच्या नावात त्यांना सोड. Tumor. ट्यूमर Be gone in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Ulcer. अल्सर Be gone in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. That ulcer is going. ते अल्सर जात आहे. Check it up in your body. तपासा, आपलं शरीर तपासा. That pain has to go. त्या वेदना जायला हव्या. That sickness has to तो go. आजार जायला हवा. That disease has to ती go. रोगराई जायला हवी. In Jesus' name. येशूंच्या नावात. Stomach pain. पोटातल्या वेदना, People suffering with stomach त्या pain. लोकांना पोटात काही वेदना आहेत, Be gone in Jesus' name. येशूंच्या नावात त्या वेदना जाऊ दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात फरेवा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the uterus. गर्भाशयाच्या पिशवीचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Arthritis. संधिवात Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Spondylitis. मानेचा आजार Let it go in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. Touch them all. त्यांना सर्वांना स्पर्श कर. As they call your name, जसं सर्वजण तुझ्या नावाचा धावा करतील, touch them. त्यांना सर्वांना And स्पर्श कर. heal them. आणि सर्वांना आरोग्य दे. Come on, talk to Jesus. चला सर्वांनी येशूशी बोला. Talk to Jesus. सर्वांनी येशूशी बोला. And he will answer you. येशू तुम्हाला उत्तर He देतील. says, call unto me येशू म्हणाले, मला हाक मार. in the days of your trouble, तुझ्या संकट समयी मला हाक and मार. I will answer मी तुला you, उत्तर देईन. and you shall glorify आणि me. मग तू माझ्या नावाला गौरव Be देशील. healed in Jesus' name. येशूंच्या नावात फरेवा. Problem in the kneecap. गुडघ्याच्या वाट्यांचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Problem in the spinal cord. पाठीच्या कण्याचा आजार Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Cancer. कॅन्सर, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श and कर. heal them of आणि their cancer. कॅन्सर झालेल्या लोकांना आरोग्य In दे. Jesus' name. येशूंच्या नावात, In Jesus' name. येशूंच्या नावात. Tuberculosis. क्षयरोग Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Bleeding trouble. रक्तस्रावाचा Lord, आजार touch them. प्रभू त्यांना स्पर्श कर. Touch them त्यांना स्पर्श and कर heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Problem in the eyes. डोळ्यांचे आजार, Problem in the ears. कानांचे आजार, Problem in the mouth. घशाचे आजार, Be healed in Jesus' तोंडाचे name. आजार येशूंच्या नावात निघून जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Chest pain. छातीतल्या वेदना, Somebody is experiencing chest pain. एक माणूस इथे आलाय, त्या माणसाच्या छातीत दुखतंय. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात तू बरा हो. Heart trouble. हृदयाचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Stone in the kidney. किडनीमध्ये झालेले खडे Be crushed in Jesus' name. येशूंच्या नावात त्याचा चुरा होऊ दे. Liver problem. लिव्हरचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up उठा and start walking आणि in the name चालायला of लागा. Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद येशू. Jesus is touching you. येशू तुम्हाला आता स्पर्श करतात. Many of you are experiencing it. तुमच्यातल्या अनेकांना याचा अनुभव येतोय. Call on the name of Jesus. येशूंच्या नावाचा धावा करा. Call on the name of Jesus. येशूंच्या नावाचा धावा करा. And He will restore you. येशू तुम्हाला पुनर्वसित In करतील. Jesus' name. येशूंच्या नावात. Those who cannot lift up holy ज्या hands, लोकांना दोन्ही पवित्र हात वर Lord, करतात, touch them प्रभू now त्यांना आता स्पर्श कर and heal them in आणि त्यांना Jesus' आता name. येशूंच्या नावात आरोग्य दे. Thank you, Jesus. धन्यवाद Now येशू. you double. आता सैताना, I command you in the name तुला of Jesus. येशूंच्या नावात मी आज्ञा करतो. Leave the people in सोड या Jesus' लोकांना. Leave in Jesus' name. येशूंच्या नावात या लोकांना सोड. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Every witchcraft power, चेटू करणी, every demonic power, सैतानी शक्त्या, every divination, तंत्र मंत्र विद्या, Leave. सोड leave in Jesus' name. येशूंच्या नावात सोड. The devil is going. सैतान The चाललाय. devil is leaving you. सैतान निघून चालला तुम्हाला. Leave the families सगळे परिवार सोड. in the name of Jesus. येशूंच्या नावात In the सोड. name of Jesus. येशूंच्या नावात यांना सोड. Be free in Jesus' name. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Those who are in debts, ज्या लोकांना कर्ज झालंय, come out of the debts in Jesus' ते name. सगळे येशूंच्या नावात कर्जातून बाहेर येऊ दे. Those who are in depression, ज्या लोकांना नैराश्य आलंय, leave सोड. every kind of depression. सर्व पद्धतीचे नैराश्य Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावामध्ये.
नावामध्ये I break the chains. त्या साख्या मी I तोडतो. break the shackles. त्या सगळ्या बंधनांना मी In तोडतो. Jesus' name. येशूंच्या नावात मी ते तोडतो. Come out of the prison. सगळ्यांनी त्या तुरुंगातून बाहेर निघा. Come out of the cages. त्या सगळ्या पिंजऱ्यातनं बाहेर In निघा. Jesus' name. येशूंच्या नावामध्ये. In Jesus' name. येशूंच्या नावामध्ये. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Father, whatever they want, give it to देवा them. माझ्या बापा लोकांना जे हवे ते दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them बढती हवी promotion. त्यांना बढती दे. Those who need a house, give them a ज्यांना house. घर हवी आहेत त्यांना घर दे. Those who need 4-wheelers, 2-wheelers, bless them, ज्यांना Lord. 2-4 चाकी गाड्या हव्या त्यांना तो आशीर्वाद दे. People who want to buy lands, help them, Lord. ज्या लोकांना जमिनी घ्यायच्या आहेत त्यांना मदत कर Fulfill their heart's आणि desires. त्यांच्या हृदयातल्या इच्छा पूर्ण कर. Some people's pension is stuck, काही Lord. लोकांचं पेन्शन अडकलेलं आहे. Let it be released in Jesus' ते name. पेन्शन येशूंच्या नावात सुटू दे. Some people's money is held काही up. लोकांचा पैसा अडकला आहे. Let it be released in तो Jesus' पैसा name. येशूंच्या नावात सुटू दे. Those who want to fly त्या abroad, लोकांना फॉरेनला जायचं आहे help them, त्यांना Lord. मदत कर देवा. Bless their business. त्यांचा व्यवसाय आशीर्वादित Give कर. them promotion. त्यांना बढती दे. Give them blessings. त्यांना आशीर्वाद दे. Thank you, Father. धन्यवाद. I receive it for my people. माझ्या लोकांसाठी मी स्वीकारतो In Jesus' name. येशूंच्या नावात. Amen and amen. आमेन. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा सर्वांनी धन्यवाद येशू. Praise God. देवाला Now धन्यवाद. don't worry. आता काळजी करू नका. Don't get into depression. नैराश्यात वगैरे जाऊ नका. God is there. डिप्रेशन मध्ये जाऊ नका. देव आहे. He will take care. देव तुम्हाला सांभाळेल. Now we will hear a few testimonies.